ही पदयात्रा का काढायची आणि या पदयात्रेचे संकल्पक आदरणीय नारायणरावजी मुंडे साहेबांनी पदयात्रा का काढायला लावली या सोगतजींना? पदयात्रा गावागावात आपली जागृती झाली पाहिजे। गेल्या लोकसभेला या राज्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्या ओबीसींना टार्गेट करून पराभूत करण्याचं काम या जातीवाद्यांनी केलं आणि विशेषतः या बीड जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या भगिनी लोकनेत्या पंकजाताई साहेबांना पराभूत करण्यासाठी ही आंतरवाली सराटीचं माकड या बीड जिल्ह्यात ठाण मांडून होतं। परंतु या माकडाला येणाऱ्या काळात आपल्याला धडा शिकवायचा आहे। माकडाचं संपलंय। आज राज्य सरकार अडचणीत सुद्धा आलेलं आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विधानसभा जवळ आलेली आहे आणि त्यांनी जसं लोकसभेच्या टायमाला आपले विचार करून आपल्या ओबीसी बांधवांना पराभूत करण्याचं काम केलं, आपल्याला सुद्धा येणाऱ्या काळात फक्त ओबीसी समाजाचेच आमदार निवडून आणण्याचं काम येणाऱ्या काळात करावं लागेल। आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आपण मराठ्यांना कधी विरोध केला नाही। त्यांचेच आमदार, त्यांचेच खासदार, त्यांचेच मुख्यमंत्री ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण दिले, एसईबीसी मध्ये सुद्धा आरक्षण मिळते। राहिले साहिले या जातीवादी मुख्यमंत्र्याने या राज्यामध्ये 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत घुसखोरी करण्याचं काम, ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचं काम करून दिलं। त्या नोंदी सुद्धा रद्द करून घ्यायच्यात आपल्याला। आपली मागणी काय? या राज्यामध्ये 57 लाख बोगस कुणबी नोंदी आहेत। ओबीसीची जात न्याय जनगणना झाली पाहिजे। ओबीसीची जात न्याय जनगणना का झाली पाहिजे? गेल्या अनेक वर्षापासून 1931च्या जनगणनेच्या नंतर ओबीसीची जात न्याय जनगणना झालेली नाही। कुत्र्या मांजराची जनगणना होती, पण माझ्या ओबीसी समाज बांधवांची जनगणना होत नाही। इंग्रजांनी 1931 ला जनगणना केली। अनेक 1947च्या नंतर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर अनेक राज्य सरकार आले, केंद्र सरकार आले, अनेक पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, पण त्याला ओबीसीची जनगणना करावीशी वाटली नाही। याचं कारण काय? 1931च्या जनगणनेनुसार ओबीसी समाज 54% आहे आणि 54% असणारा समाज आज 60%पेक्षा जास्त झालेला आहे। त्यामुळे याला आपली भीती वाटते। ओबीसीची जात न्याय जनगणना जर केली तर नक्कीच आपण 60%पेक्षा जास्त आहोत हे आपल्याला कळेल आणि आपल्याला 60% आहोत कळल्याच्या नंतर आपलं कोण परत कोण आपल्याला कळायला सुरुवात होईल आणि आपण राज्यामध्ये आमदार आपले निवडून देऊ, खासदार आपले निवडून देऊ। याच षडयंत्र म्हणून ती आपली जात न्याय जनगणना वारंवार टाळण्याचं काम करतायत। जनगणना का झाली पाहिजे? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 2010च्या काळात जनगणनेला पाठिंबा दिला होता। त्या लोकसभेमध्ये तत्कालीन खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी जनगणनेची मागणी केली आणि त्या मागणीला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पक्षाला न विचारता पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ती जनगणना सुद्धा सुरू झाली आणि बऱ्याच प्रमाणात जनगणना झालेली आहे। परंतु केंद्र सरकार सुद्धा जाणीवपूर्वक आपल्याला टार्गेट करण्याचं काम करतं, आपल्याला आपली आकडेवारी लपवण्याचं काम करतं। राज्य सरकार तर जातीवादीच आहे। गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांचा आमदार आहे। या मतदारसंघात कोण आमदार आहे? म्हणजे पवार झाला की पंडित, पंडित झाला की पवार, पुन्हा पवार पंडित झाले की पुन्हा पवार, म्हणजे माधवराव पवार झाले की शिवाजीराव पंडित, शिवाजीराव पंडित झाले की बदामराव पंडित, बदामराव पंडित झाले की अमरसिंह पंडित, अमरसिंह पंडित झाले की लक्ष्मण पवार। इथं काय ओबीसी नाहीत का आपल्या मतदारसंघात? ओबीसी नाहीत का? मग आता मतदान येणाऱ्या काळात कोणाला करायचं? या मराठ्यांना। कारण यांना का पाडायचंय? यांनी या जरांगे नावाच्या माकडाला आंतरवाली सराटीत जाऊन पाठिंबे दिले। तुमच्या ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देण्यासाठी आपल्याला मिळतंय किती? 54% असणाऱ्या समाजाला 27% आरक्षण, ज्यामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये आरक्षण मिळतंय, नोकऱ्यामध्ये मिळावं लागलं आणि कुठेतरी आपले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी जाऊ लागले, कोणी ग्रामपंचायत सदस्य होते, कोणी सरपंच होऊ लागले।
कोणी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, महापौर, महानगराध्यक्ष हे व्हायला कुठेतरी सुरुवात झाली आणि ह्या मराठ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. आजपर्यंत आपण मराठ्यांना विरोध केला नाही, त्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही. त्याला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण दिलं, आपला पाठिंबा आहे. त्याला एसीबीसी मधून आरक्षण दिलं, त्याला आपण पाठिंबा देण्याचं काम केलं. परंतु त्याला तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन द्यायचं नाही, तुम्हाला राज्यकर्ते जमा घेऊन द्यायचं नाही. म्हणून त्यांनी जरांगे नावाचा माणूस समोर करून षडयंत्र करायला सुरुवात केली आणि आपल्या ओबीसीतूनच आरक्षण मागायला सुरुवात केली. जरांगेची सुरुवातीला मागणी काय होती? फक्त मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यावेळेस माझ्या जालना जिल्ह्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील ओबीसी बांधवांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं. आपल्या अंतरवाली सराटीमध्ये 70% जास्त ओबीसी समाज आहे. त्या समाजाने त्याच्या सभेला पाणी देण्याचं काम केलं, नाश्ता देण्याचं काम केलं आणि नंतर या जरांगीने रंग बदलायला सुरुवात केली आणि आपल्या ओबीसी म्हणून आरक्षण मागायला सुरुवात केली. परंतु आपण आता जागे झालं पाहिजे. वेळ जवळ आलेली आहे, जास्त दिवस बाकी नाही. विधानसभा फक्त 2-3 महिन्यावर अचानक कधी होऊ शकते. त्यामुळं यांना आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. काय केलं होतं पंकजाताई साहेबांनी? पंकजाताई साहेबांनी यांच्या मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला होता का? पण तरी पण यांनी ताईंना पराभूत करण्यासाठी या सर्व जातीवाद्यांनी षडयंत्र करण्याचं काम केलं. सर्वच पक्षातील तुमच्या बीड जिल्ह्यातील आमदारांनी ताईंच्या विरोधात काम केलं. मग आपण काय करायचं आता सांगा? ओबीसीला निवडून देतात का नाही? मोठ्याने आवाज आला पाहिजे. ओबीसीचा आमदार करतात का नाही? या जातीवाद्यांना घरी पाठवायचं का नाही? नक्कीच या जातीवाद्यांना आपण घरी पाठवलंच पाहिजे. राज्य विधानसभेमध्ये या राज्यामध्ये आपले 100 पेक्षा जास्त आमदार गेले पाहिजे. गेल्या आरक्षणाच्या काळामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ करण्याचं काम केलं. हॉटेल जाळल्या, घरं जाळले, दुकानाची तोडफोड केली. माजलगाव तालुक्यामध्ये माझ्या गरीब नावी समाजाचे दुकान तोडण्याचे या समाजकंटकांनी जातीवादी केलं. तरी पण आपण शांत आहोत. परंतु शांत काय, किती दिवस शांत राहायचं? हा समाज आपल्यापेक्षा जास्त नाही. आपण आपल्यामध्ये ओबीसी मध्ये 400 पेक्षा असणाऱ्या जास्त जाती त्या आपण एकत्र आलो पाहिजे. त्यामध्ये माळी, धनगर, वंजारी, बंजारा या प्रमुख जाती, त्यामध्ये आपण सर्व छोट्या छोट्या जातीला सोबत घेतलं पाहिजे. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. माझ्या नावी समाजाला संरक्षण दिलं पाहिजे, माझ्या सुतार समाजाला संरक्षण दिलं पाहिजे, कुंभार समाजाचं रक्षण केल्याचं काम केलं पाहिजे. आणि तरच आपल्या सोबत ते सर्व समाजातील मुस्लिम समाजाला सोबत घेतलं पाहिजे, दलित बांधवांना सोबत घेतलं पाहिजे आणि या मराठ्यांना आपण येणाऱ्या काळात धडा शिकवला पाहिजे. त्याच्याशिवाय आपला पर्याय नाही. कारण आपण त्याला विरोध न करता त्यांनी आपल्या अनेक नेत्यांना टार्गेट करण्याचं काम केलं. या राज्याचा, या देशाचा 76 वर्षाचा ओबीसी योद्धा आपले आधारस्तंभ आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्याचा तो चपटी चपटी बहादर करतो आणि आपण शांत राहतो. का शांत राहायचंय? आम्ही सुद्धा त्याच्याच मतदारसंघात राहतो, जशाच तसं उत्तर देतो आणि आम्ही इथं सांगू शकतो, जोपर्यंत आपल्या नेत्यांना टार्गेट कराल तोपर्यंत त्याला सुद्धा त्याच्याच भाषेत येणाऱ्या काळात आपण उत्तर देणार आहोत. भुजबळ साहेबांचं वय काय? आदरणीय पंकजाताईंच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम लोकसभेला केलं. धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात बोलतोय, अनेक नेत्यांच्या विरोधात बोलण्याचं काम केलंय. परंतु आपल्या अडचणीच्या काळात आपलं कोण होतं, आपलं रक्षण कोणी केलं? ज्यावेळेस आपल्याला घराच्या बाहेर पडायची भीती वाटत होती त्यावेळेस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी वडीगोद्रीमध्ये एंट्री केली आणि आमच्या बळी तात्याने त्यांचं तिथं स्वागत केलं आणि तिथून आम्हाला बळ मिळलं नाही तर आमच्या जालना जिल्ह्यामध्ये घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटत होती. परंतु त्यांच्या साथीला कोण आलं? गोपीचंद्र पडळकर, महादेवरावजी जानकर असतील, विजयजी वडेट्टीवार साहेब असतील, या सर्व नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रात मेळावे घेतले तरी राज्य सरकार झुकत नव्हतं.
मग आम्हाला काय करावं जसं तसं उत्तर देण्याची वेळ आली. मला हाके सरांचा फोन आला, आपल्याला उपोषण करावं लागणार आहे आणि आम्ही आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करायचं ठरवलं होतं. परंतु या राज्य सरकारने आणि प्रशासनाने आम्हाला तिथं परमिशन दिली नाही. परंतु अवघ्या 1 किलोमीटरवर आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीमध्ये आम्ही उपोषण केलं आणि उपोषण काळात नक्कीच आपल्या बीड जिल्ह्याने आम्हाला ताकद दिली आणि हजारोच्या संख्येनं हा बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येऊ लागला आणि हे जातीवादी सरकार झुकलं. तुम्ही आल्यामुळे राज्यातून लोंढेची लोंढे येऊ लागले आणि आपली मागणी काय होती, तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नका. 57 लाख बोगस कुटुंबी नोंदी वाटप झाल्या, त्या रद्द झाल्या पाहिजे आणि आपले ओबीसीची जात न्याय जनगणना झाली पाहिजे. अनेक वर्षापासून मराठ्यांच्या महामंडळाला करोडो रुपये देण्यात येते, परंतु ओबीसी मध्ये आपले महात्मा फुले विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे असतील एसटीचं, अनेक महामंडळांना रुपये देण्याचं काम हे सरकार करत नाही आणि मराठ्यांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळा मार्फत मराठ्यांच्या तरुणांना 25-25 लाख रुपये विनामूल्य बिनव्याजी देण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. ह्या मागण्या होत्या आपल्या आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला आणि सरकारला झुकावं लागलं. आणि जर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला नसता तर नक्कीच सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला असता आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश म्हणजे ओबीसीचं एकट्याचं आरक्षण धोक्यात नाही. बांधवांनो, माझ्या एससी एसटी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढल्यावर आमचं एकट्यांचं आरक्षण धोक्यात नाही. जर एखाद्या सवर्णाच्या घरात सवर्णाची मुलगी एसटीच्या घरात जर लग्न करून घेतली किंवा एसटीची मुलगी सवर्णाच्या घरात दिली तर त्यांना सुद्धा सवर्णांना सुद्धा एससी एसटीचं आरक्षण लागू होणार. म्हणजे एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना सुद्धा आपल्या सोबत घ्यावं आणि एससी एसटीने सुद्धा मोठ्या मनाने आपल्या सोबत यावं. आपलं कोण शत्रू कोण ते येणाऱ्या काळात ओळखलं पाहिजे. येणाऱ्या काळात तुम्हाला हिंदू मुस्लिम दंगलीच्या नावाखाली भडकवण्यात येईल. आता सुरुवात होईल, आपल्यामध्ये विभागणी झाली पाहिजे आणि आपले मराठा नेते तुमच्या खात्यावर हात टाकायला सुरुवात करतील आणि तुम्हाला काय सेलचे पद्धती वाटप करण्यात येतील. ओबीसी सेल, ओबीसी मोर्चा, परंतु असे मोर्चा सेलचे पद घेऊ नका आणि स्वतःला विकू नका, समाजाला विकू नका. येणाऱ्या काळात कुठेतरी आपल्या ओबीसीचा एक आमदार ठरवा, एक उमेदवार ठरवा आणि त्याला निवडून आणण्याचं काम या गेवराई तालुक्याचा आमदार ओबीसीचा झाला पाहिजे. या गेवराईच्या पंडितांना हद्दपार केलं पाहिजे, पवारांना हद्दपार केलं पाहिजे. पुन्हा यांना मागं पाहायचं काम ठेवलं नाही पाहिजे. का किती वर्षापासून यांची जुलमी राजवट सहन करताय, कुणाला घाबरताय? आम्ही दररोज फिरतोय, आम्ही दररोज फिरतो बोलतोय, आम्हाला भीती वाटत नाही. तुम्हाला काय भीती आहे? आम्हाला रस्त्यावर फिरायचंय. त्यामुळं आता कुणाला घाबरायची गरज नाही. आपण 60% आहोत आणि 60% लोकांनी एकत्र आलं आपल्या सोबत. एससी एसटी आणि मुस्लिम समाजाला जर घेतलं तर आपण 80% पेक्षा जास्त आहोत. या राज्यामध्ये 60% आपण आणि मराठा समाज फक्त 15 ते 18% आहे. आपल्याला भीती दाखवल्या जातात. कारण की आताच माझ्या जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात 7 जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्रायव्हेट तिथे भावी उमेदवाराने तिथं जनगणना करण्याचं काम केलं तर त्या 7 जिल्हा परिषदामध्ये जिल्हा परिषद सर्कल मध्ये फक्त बंजारा समाज एकटा मराठ्यापेक्षा जास्त निघाला. बघा, आपण जर सगळे आलो तर आपण किती? आपल्याला विनाकारण दडपणात ठेवलं जाते. आम्ही 60% आहोत, आम्ही 70% आहोत. अरे त्यांचा आंदोलन, त्याची भाषा काय? त्याला संविधानाचा अभ्यास नाही, त्याला आरक्षणावरचा अभ्यास नाही, राजकीय अभ्यास नाही, मंडल आयोगाचा अभ्यास नाही. उठसूट काय म्हणतो? मी घेणारच, ओबीसीतूनच घेणार. कस का देत नाही बघतो. याच्या का बापाच्या घरची पेट आहे का उठलं की द्यायला? त्यामुळं अशा छत्री लोकांना घाबरायचं नाही, राज्यकर्त्यांना घाबरायचं नाही. आणि ज्या राज्यकर्त्यांनी 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत आपल्यात घुसखोरी करण्याचं पाप केलंय त्यांचा पापाचा घडा भरलेला आहे. येणाऱ्या काळात त्यांचा घडा आपल्याला उलटवून टाकायचा आहे आणि आपल्या राज्यात ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात ओबीसीचा आमदार झाला पाहिजे. जिथं एससीचं राखीव आहे तिथं एससीचा आमदार झाला पाहिजे. आणि या प्रस्थापित मराठ्यांना ज्यांचे राज्यामध्ये 200 साखर कारखान्यापैकी 90% साखर कारखाने त्यांचे, सूतगिरण्या त्यांच्या,
आमदार त्यांना आता येणाऱ्या काळात थोडा आराम करायला घरी पाठवून द्या आणि नक्कीच आपण पाठवून देताल का नाही एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। वेळ झालेला आहे, पाऊस सुरू आहे आणि आपण या ताडसोना गावामध्ये आमचा असं